तर कुर्ल्यामध्ये दृश्य आपण पाहताय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेश मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम जी आहे ती राबवली जाते। महायुतीकडून विविध नेत्यांकडून मंदिरांची स्वच्छता जी आहे ती केली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंदिरांकडून राज्यामधल्या विविध मंदिरांमध्ये जाऊन स्वच्छता मोहीम जी आहे ती राबवली जाते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मुंबईमधल्या कुर्ल्यामध्ये गणेश मंदिरामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडून ही स्वच्छता मोहीम जी आहे ती राबवली जाते। उद्या प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर देशभरातले सर्व मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं आणि त्यांच्या आवाहनाला प्रत्येक ठिकाणाहून प्रतिसाद दिला जातोय। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। नंदकिशोर, नक्कीच वृषाली, जर पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने डीप क्लीन मोहीम राबवली जाते आणि सध्या अयोध्याचं जे संपूर्ण वातावरण आहे आणि अशा वातावरणात पंतप्रधान यांनी केलेल्या आवाहनानंतर जर पाहायला गेलं तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुर्ल्यातील श्री गणेश मंदिरात स्वच्छता करत असलेले आपल्याला पाहायला मिळते। स्वतः संपूर्ण मंदिराच्या आतला परिसर आहे तो स्वच्छ करून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळते। खुद्द एकनाथ शिंदे यांनी सुद्धा स्थानिक नेत्यांना आवाहन केलेलं होतं की आपल्या विभागातील प्रत्येक 3 मंदिरात जाऊन स्वच्छता करावी। मात्र दौऱ्यावरून आल्यानंतर आज रविवारी हा संपूर्ण कुर्ल्यामध्ये जे स्वच्छता मोहीम आहे ती सध्या केली जात असलेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुर्ल्यातील श्री गणेश मंदिरामध्ये आहेत आणि आसपासचा संपूर्ण जो परिसर आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे क्लीन करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात। ती कार्यकर्ते जय श्रीरामाच्या घोषणा या ठिकाणी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशभरातून आणि ठिकठिकाणाहून मोठा प्रतिसाद मिळत असलेला पाहायला मिळतो आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा कुर्ल्यामध्ये येऊन श्री गणेश मंदिरात स्वच्छता केलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर इथे दृश्य आपण मुंबईमधल्या कुर्ल्यामधले पाहत आहे, ज्या ठिकाणी गणेश मंदिरामध्ये जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी या मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहिमेमध्ये ते सहभागी झालेले आहेत आणि स्वतः त्यांनी या मंदिराच्या ठिकाणी स्वच्छता केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून महायुतीकडून हे अभियान जे आहे ते राबवलं जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलेलं होतं की मंदिर परिसरामध्ये स्वच्छता जी आहे ती केली जावी। उद्या 22 तारीख अयोध्येमध्ये रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिर जे आहे ते स्वच्छ असावेत, दिवाळी साजरी केली जावी असं आवाहन जे आहे ते पंतप्रधान मोदी यांनी केलेलं होतं आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या राज्यातले महायुतीमधले नेते जे आहेत ते मंदिरामध्ये जात आहेत आणि त्या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम ही राबवली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध ठिकाणी विविध मंदिरांमध्ये त्यांनी ही स्वच्छता मोहिमेमध्ये ते सहभागी झालेले होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा विविध ठिकाणी मंदिरांमध्ये जाऊन स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे।